जय जय राम 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 जय जय राम हरी कबरदा हरि ढोल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय हे चिनवलं सांगू काय पाच एक झाले हो पाहे साधू शके महत्व कार्य सहजान्वये सांगेन हो, या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र असणारे सगळं सांगू लागलेले आहेत. बाबा आता लक्ष्मण या ठिकाणी वाचला तर असणारे या ठिकाणी आम्ही 5 जण बंधू आणि मग हे 5 जण जर एक मुठीनं असणारे या ठिकाणी एक झाला आणि तर मग या ठिकाणी जे कार्य आपल्याला साधायचं आहे ते सहकारी असणार त्या ठिकाणी सहज असणार त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी अगदी असणार करू शकू किंवा शत्रूवर विजय सुद्धा असणारा प्राप्त करू शकू. म्हणून या ठिकाणी असणारा माझा लक्ष्मण अगदी असणं गरजेचं आहे किंवा तो उठला पाहिजे असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अगदी असणारे सांगू लागलेले आहेत. होता पाचांचा एक मेळा वीरे 5 भूतांचा गोळा 5 इंद्रियांचा पाळा एक हेळा भस्म होये. हो, म्हणून ह्या 5चा मेळा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या 5 इंद्रियाचा जसं असणार या ठिकाणी हे 5 इंद्रिय मिळून जसे असणारे या ठिकाणी या देहाचं असणारं कार्य करतात किंवा देहावर असणारं देहाची असणारी त्या ठिकाणी अगदी पूर्णता होते. या 5 भूतांचा किंवा या 5 इंद्रियांचा ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय हे सर्व असणारे त्या ठिकाणी जर या ठिकाणी या देहाला सर्वत्र सगळेच असेल तर या ठिकाणी इंद्रिय सुद्धा कार्य करू शकतात. म्हणून हे 5 असणारे जे कार्य किंवा आपण बंधू आहात तर या ठिकाणी अगदी असणारे या ठिकाणी सहज असणारे अवघड कार्यावर सुद्धा किंवा कामावर सुद्धा विजय असणारा त्या ठिकाणी प्राप्त करू शकताय. हे 5 विषयांची विषय स्थिती एक निमिषार्धे भस्म होती विषयी शोभेची शक्ती जे 5 ही मिळती एकत्र. हो, म्हणून या ठिकाणी हे 5 ही असणारे एकत्र मिळाल्याच्या नंतर असणारे या ठिकाणी म्हणजे विषय जे आहेत आणि ते विषयाचं सुद्धा असणारं त्या ठिकाणी अगदी असणारं काय होते त्याच्यावर सुद्धा अगदी असणारं विजय प्राप्त करू शकतायत. म्हणून हे 5 असणारे अगदी असणारे जे महत्त्वाचे असणारे या ठिकाणी कर्म इंद्रिय किंवा हे इंद्रिय आहेत किंवा असणारे या ठिकाणी पंचभूत आहेत पंचप्राण आहेत सर्व असणारे या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर विषयाला सुद्धा त्या ठिकाणी बंधन करू शकतात विषयावर विजय प्राप्त करू शकतात. अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी या 5चा मेळा या ठिकाणी एकत्र झाला तर असणारं त्या ठिकाणी अगदी जे अवघड काम आहे ते सुद्धा असणारं सुलभ करण्यासाठी हे 5 महत्वाचे आहेत. इतस्तता विचारिती जाण ते साम्य येती पंचप्राण चढण सांडणी आपण निश्चळ जाण सोय होत. हो, म्हणून निश्चय जाणं सोय होत. म्हणून हे पंचप्राण सुद्धा असणारे या ठिकाणी जर एकत्र आले किंवा असायलाच पाहिजेत आणि ते असणारे या देहामध्ये पंचप्राणामुळेच असणार आपल्या या ठिकाणी सर्व हा देहाची असणारी क्रिया चालते. म्हणून हे पंचप्राण या ठिकाणी महत्वाचे आहेत आणि याच्यातला जरी एक असणारा बाजूला गेला तरी या ठिकाणी त्याला असणारे बाकीच्या 4ला काय काय असणारी किंमत राहणार नाही महत्व राहणार नाही. म्हणून असणारे या ठिकाणी हे 5 प्राण एकत्र आल्याच्या नंतर जे कार्य असणार त्या ठिकाणी साधता येते ते असणार अगदी असणार सहजतेनं करता येते. एकावरील चौघास होय 5ची एक मुस अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस होय होती. हो, सहज समरस असणारे या ठिकाणी होतात. हे समरसामध्ये म्हणून या ठिकाणी 5 प्राण अगदी असणारे त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. आणि म्हणजे या 5 प्राणामुळेच असणारा या ठिकाणी देह चालतोय आणि त्याच्यातला जरी एक 4च असल्याने एक 5वा नसेल तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा असणारे त्या ठिकाणी महत्व राहत नाही या चौघाला. म्हणून 5 प्राण या देहामध्ये असणं आवश्यक आहे. तसं 5 बंधू आम्ही असणारे या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही कार्यावर विजय प्राप्त करता येईल शत्रूवर विजय करता येईल असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणारे सांगू लागलेले. 5ची या एकाच मता कळी काळाते हानून आता कायसा काळ नियमता ब्रह्मसायुजता हाता चढे. हो, म्हणून ब्रह्मसायुजता हाता चढे याच्यासाठीच असणारे या ठिकाणी हे 5 असणारे लक्ष्मणासहित आणि भरत शत्रुघ्न
आणि अशा प्रकारचा आम्ही जर या ठिकाणी 5 जण असणारे बंधू एकत्र आलो तर कुठलंही, आता बघा या ठिकाणी कुठलंही कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी असणारं एकता महत्वाचे. अगदी असणारे जर एक बंधू असणारा त्याच्यातून वेगळा गेला तर असणारं त्या ठिकाणी अगदी असणारं चौगावर सुद्धा असणारं संकट येते. म्हणून या ठिकाणी लक्ष्मण हे असणं किंवा असणारं तो अगदी असणारा जागृत झाला पाहिजे, तो असणाऱ्या या ठिकाणी सावध झाला पाहिजे, याची चिंता असणारी प्रभू रामचंद्राला आहे. आणि म्हणून आम्ही असणारे या ठिकाणी 5 बंधू जर या ठिकाणी एकमुठीनं असणारं अगदी असणारं कुठल्याही कार्यावर असणारं गेलो तर ते असणारं कार्य सहजरित्या आम्ही पूर्ण करू शकू. याच्यासाठी आम्ही 5 बंधू असणारं आवश्यक आहे बाबा. म्हणून या ठिकाणी लक्ष्मणाला असणारं लवकरातल्या लवकर सावध करावं, अशी प्रभू रामचंद्र चिंताग्रस्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहेत, विचार करू लागलेले. आता असणारे या ठिकाणी मला काही सुधरत नाही किंवा असणारं सुचत नाही बाबा, मला लक्ष्मण असणारा माझा सावध झाला पाहिजे, हीच असणारी या ठिकाणी मला चिंता आहे, असं स्वतः प्रभू रामचंद्र ते त्या ठिकाणी असणारं बोलू लागलेले. जिनोनी जीव शिवपदी स्वस्वरूप सोये अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचायके भावी पदाशे. हो, म्हणून पंचपद म्हणजे एक अभावी असणं किंवा एक ठिकाणी असणं, पंचभूत सुद्धा असणारे हे 5चा असणारा मेळा या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. म्हणून 5 असणारे त्या ठिकाणी प्राण असोत, पंच असणारे भूत असोत किंवा असणारे पंचवायू किंवा असणारे या ठिकाणी जेवढे असणारे या ठिकाणी या प्रकृतीमध्ये जे आहेत पंचभूतामुळेच किंवा या 5 प्राणामुळेच असणारा या ठिकाणी या पंचभूतामुळेच आपला हा ध्येय आहे. अशा प्रकारचा असणारे या ठिकाणी ब्रह्मावर सुद्धा असणारे या ठिकाणी विजय प्राप्त किंवा असणारे या ठिकाणी करता येतो. याच्यासाठी हे पंच असणारे या ठिकाणी 5 जणाचा मेळा हे अतिशय आवश्यक आहे, तो असणाऱ्या या ठिकाणी राहणं गरजेचं आहे, असं प्रभू रामचंद्र म्हणतात. या लागी गा कपिनंदना शीघ्र क्रौनी प्रयाणा वाचवी बंधू लक्ष्मणा बहुप्रतापराना. हो, म्हणून या ठिकाणी आता असणारे हे हनुमंत असणारे या ठिकाणी आता असणारं काय करावं की लवकरातल्या लवकर असणारं हनुमंतराया तुम्ही असणारं उड्डाण करावं किंवा असणारं ते औषधी आणण्यासाठी तुम्ही द्रोणागिरी पर्वताकडे जाऊन लवकरातल्या लवकर सूर्य उदय होण्याच्या अगोदर औषधी घेऊन याव्यात, जेणेकरून असणारा लक्ष्मण असणारा आणि उठेल सावध होईल. याच्यासाठी तुम्ही वेळ लावू नका हनुमंतराया, लवकरातल्या लवकर हे कार्य तुम्ही साधा. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसेचे जुत्पत्ती समग्र ऐकोनी आला दे कपिंद्रा काय उत्तर. हो, आणि असं असणार त्या ठिकाणी स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला सांगतात, हनुमंता तू आता असणारी या ठिकाणी वेळ लावू नको रे बाबा, लवकरातल्या लवकर जावं आणि औषधी घेऊन कार्य असणारं साधावं. कारण असं प्रभू रामचंद्राणी आणि हनुमंतरायाला बोलले, परंतु बाकीचे जुतपती होते त्या ठिकाणी नीळ हनुमंत आहेत, सुग्रीव आहे, अनेक असणारे अंगद आहेत आणि सर्वांनीच असणारे हेच सांगितलं. परंतु याच्यानंतर असणारे आणि हनुमंतराया आता असणार काय असणारे त्या ठिकाणी सांगले काय म्हणतात. समुद्र ओलांडून असं का जेने पालती केली लंका भेदरा लाविला दशमुखा तो हनुमान. हो, आणि मग असणार त्या ठिकाणी बाकीचे असणारे महान असणारे हनुमंत जामवंत आहेत, अंगद आहेत, नळ आहेत, नीळ या सर्वांनीच असणार त्या ठिकाणी सांगितलं. हनुमंता अरे ज्या ठिकाणी असणार एवढा समुद्र असणारा उल्लंघन करण्यासाठी तू उड्डाण केलं आणि तू असणारा लंकेमध्ये गेला, सीतेचा शोध केला, त्या ठिकाणी असणारे किती असणारं ते अंतर होतं, किती अफाट असणारा समुद्र होता, अनेक असणाऱ्या अडचणी होत्या, त्याच्यावर तू मात केलीस आणि तू असणारा सहजरित्या असणारा लंकेमध्ये जाऊन कार्य साधत. म्हणून हे हनुमंता तुला असणारं ह्या पर्वतावर जाऊन असणारं औषधी आणणं ते सुद्धा असणारं त्या ठिकाणी अशक्य नाही बाबा, तू असणारा लवकर जाऊ शकतोस आणि हे औषधी आणू शकतोस. अशा प्रकारचा पराक्रम हनुमंता तुमच्याकडे आहे. अशा प्रकारचे असणारे जुतपती वीर असणारे त्या ठिकाणी हनुमंतरायाला सांगू लागलेले. हनुमान साठपता जीवी सुरदूधून बित्रा किल्या देवी पुष्पवृष्टी केली आघवी निज वैभवी कपिंद्रा. आणि मग निज वैभवे असणारे त्या ठिकाणी आणि असं ऐकल्याच्या नंतर असणारा
अगदी अवेश असणारा हनुमंतरायाच्या ठिकाणी असणारा निर्माण झाला. सर्वांनी असणारी स्तुती केली, सर्वांनी असणारं कौतुक केलं. आणि मग असं कार्य, एवढी शक्ती त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतरायाने असणारा अगदी असणारा त्या ठिकाणी अवेशामध्ये आले. आणि ज्यावेळेस असणारे हनुमंतराय आता जाण्यासाठी असणारं औषधी आणण्यासाठी निघाले, तयार झाले, त्यावेळेस मात्र असणारे पुष्पवृष्टी असणारे त्या ठिकाणी अगदी असणारे सर्व देवतांनी असणारे करू लागलेले आहेत, सर्व असणारे त्या ठिकाणी सेना करू लागलेली आहे. अशा प्रकारची पुष्पवृष्टी आणि माझ्या हनुमंतरायावर होऊ लागलेली आहे. सत्वर जाऊन कपिपती औषधी आणली निश्चिती सौमित्र उठविल मारुती उदया गवस्ती. आणि मग असणारा या ठिकाणी सर्वांना असणारा आता आनंद झाला, सर्वांना असणारा आत्मविश्वास निर्माण झाला. आता सत्वर हनुमंतराया असणारे द्रोणागिरी पर्वतावर जातील, औषध घेऊन येतील आणि लक्ष्मण असणारा त्या ठिकाणी सावध होईल, अगदी असणारे त्या ठिकाणी उठून बसतील. याचा आनंद असणारा सगळे असणारे सेनेला झालेला आहे, सर्व देवतांना झालेला आहे. अशा प्रकारचा आनंद आता सर्वांना आता अगदी असणार आनंद वाटतोय की विश्वास आलेला आहे की हनुमंतराया निश्चित हे कार्य जे त्यांच्यावर दिलेलं आहे ते कार्य असणारे या ठिकाणी पूर्ण करतील आणि माझा लक्ष्मण किंवा असणारे या ठिकाणी लक्ष्मण सावध होतील. याचा आत्मविश्वास सर्वांना आलेला आहे. लक्ष्मण उठली झाला श्रीराम सोया पण निमिषार्थ घडील रावणा राज्य विभीषण. आणि मग असणारे या ठिकाणी अगदी असणार काय होईल, ज्यावेळेस असणारे हनुमंतरायाने असणारे औषधी घेऊन येतील, लक्ष्मण असणारे सावध होतील आणि सावध झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र मात्र असणारे काय होतील, आनंदी होतील. आणि एक निमिष एक क्षण न लागता असणारे त्या ठिकाणी काय करतील, या राजा रावणाला असणाऱ्या त्या ठिकाणी अगदी असणारे काय करतील, त्याचा वध करतील आणि त्याला असणारे त्याच्यावर विजय प्राप्त करून घेतील. अशा प्रकारचं असणारं कार्य आणि माझे प्रभू रामचंद्र करतील. अशा प्रकारचं सर्वांना त्या ठिकाणी किंवा प्रभू रामचंद्रांना सुद्धा वाटू लागलेलं आहे. फिटेल सकळांची साखरी सुटेल देवांची बांधवडी आनंदी आमर कोडी स्वर्गी गोडी. आणि मग असणारे त्या ठिकाणी सर्व देवतांना असणारं त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. देवता असणारे त्या ठिकाणी अगदी असणारी पुष्पवृष्टी तर केलेलीच आहे. देवांना असणारं वाटलं आता असणारा आनंद झालेला आहे किंवा त्यांना सुख का प्राप्त झालं, तर असणारे हनुमंतराय आता असणारे जाणार आहेत, औषधी घेऊन येणार आहेत. त्यावेळेस लक्ष्मण सावध होणार आहेत आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र असणारे त्या ठिकाणी लागलीच हातामध्ये धनुष्य घेतील आणि या राजा रावणाचा वध करतील. त्यावेळेस मात्र काय होईल, सर्व देवतांची असणारी बांधवडी असणारी त्या ठिकाणी मुक्त होतील, देव मुक्त होतील राजा रावणाच्या बंधनातून. अशा प्रकारचं असणारं सर्वांना त्या ठिकाणी मुक्तता होईल, सीतेची सुटका होईल आणि सगळ्यांना आनंद होईल. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी विश्वास सर्व देवतांना सर्व सेनेला असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. आई सासर सावला वाढणार करोनी राम नामे भुभुकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिसत. आणि मग असणार या ठिकाणी असं असणार सर्वांचा विचार, सर्वांचा असणारा त्या ठिकाणी ऐकलं आणि मोठ्यानं असणारा हनुमंतरायाने असणारा भुभुकार केला आणि हनुमंतरायाने भुभुकार केल्याच्या नंतर मात्र असणारे त्या ठिकाणी अगदी असणारे आवेशामध्ये आणि आता उड्डाण करण्याच्या तयारीत आहे. आणि परंतु असणारं पुन्हा हनुमंतराया प्रभू रामचंद्रांना काय असणारं सांगू लागले,